इंद्रायणी तिरी वढू तुळा संगमावरी मृत्युंजय संभाजी पाहुन मृत्यू ही थिजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला संभाजी वाघासम आले संभाजी शिवबासम जगले संभाजी सिंहासम गेले संभाजी जगी अमर झाले मरणाले तरी शरण ना करी स्वार्थाने लाचार ना करी जीवन गेले रणांगणी हार ना मानली कधी दुःख सिंधू करुणी पार मांडून शिवमय हा जागर पराक्रमाचा सागर झाला संगमेश्वरात केला घात संगमेश्वरात केला घात बांधले गेले दोन्ही हात बांधले गेले दोन्ही हात कैद केले सखळ दंडात कैद केले सखळ दंडात तरी अंगार त्या नजरेत तरी अंगार त्या नजरेत धर्मवीराने धर्मासाठी धर्मवीराने धर्मासाठी दिले ते आपुले प्राण कसे ते विसरावे बलिदान कसे ते विसरावे बलिदान ओ राजे तुमचे ते बलिदान धर्मासाठी झिजला लढला धर्मासाठी झिजला लढला वाघासार करणात भिडला धर्मासाठी झिजला लढला वाघासार करणात भिडला रोखुनी नजर दुश्मनावरती तुफाना सारखा तो गडगडला धर्मवीराने धर्मासाठी धर्मवीराने धर्मासाठी दिले ते आपुले प्राण कसे ते विसरावे बलिदान
कसे ते विसरावे बलिदान हो राजे तुमचे ते बलिदान. हजार झाले अंगावरती वार तरी नाही मानली होती हार. हजार झाले अंगावरती वार तरी नाही मानली होती हार. शिवबाचा हा छावा झुंजार मर्द मराठा होता अंगार. धर्मासाठी प्राण देऊनी धर्मासाठी प्राण देऊनी राखिली ती भगव्याची शान. कसे ते विसरावे बलिदान कसे ते विसरावे बलिदान हो राजे तुमचे ते बलिदान. कसे ते विसरावे बलिदान हो राजे तुमचे ते बलिदान. कथा यह है महाराज मेरे की हिंद का अमर उजाला था. आन पे कर दिए प्राण न्योछावर लहू में जिसके ज्वाला था. रणधीर वीर तूफान चीर मेरे छत्रपति महाराज संभाजी. बोले अतीत शत्रु अधीर जब चलते थे महाराज संभाजी. घर खंजर भर ज्वाला अंदर हवा से घोड़े उड़ते थे. मृत्यु करती तांडव रण में जब मर्द मराठा लड़ते थे. चिंगार सनातन की गूंजी और ध्वज केसरी लहरे थे. ढोर ढोर थे घोर गांव और लहू से लथपथ चेहरे थे. महाराज मेरे हैं छत्रपति महाराज संभाजी. रक्त रवानी रगों में ऐसे रण में तब से आग लगा दी. महाराज मेरे हैं छत्रपति महाराज संभाजी. रक्त रवानी रगों में ऐसे रण में तब से आग
सदा झुकने से गहरा घाव नहीं। स्वराज्य में जीना बाण यही है, मान से बढ़कर प्राण नहीं। पूजे दुनिया वीरों की चिता का, यार का कहीं सत्कार नहीं। महाराज मेरे है छत्रपति महाराज संभाजी। रक्त रवानी रगों में ऐसे रण में तब से आग लगा दी। महाराज मेरे है छत्रपति महाराज संभाजी। रक्त रवानी रगों में ऐसे रण में तब से आग लगा दी। गगनातून उसळे सौदामिनी साक्षात, गगनातून उसळे सौदामिनी साक्षात। मरणास जिंकिते मर्द मराठी जात, मरणास जिंकिते मर्द मराठी जात। गगनातून उसळे सौदामिनी साक्षात, मरणास जिंकिते मर्द मराठी जात, मरणास जिंकिते मर्द मराठी जात। यवनांचा पडता वेढा धाक केवढा खवळले रक्त, यवनांचा पडता वेढा धाक केवढा खवळले रक्त। घोड्याच्या पाठीला दले शंभूने तख्त, शत्रू सभासला रुद्रवीरची भद्र अग्नीचा दाह। 9 वर्षे झुंजला अविश्रांत हा देह, आश्वास रणांगणी रमला कीर्तीचा नाद दुमदुमला। आश्वास रणांगणी रमला कीर्तीचा नाद दुमदुमला। भितुरीचे शूद्र किडे करती आघात, भितुरीचे शूद्र किडे करती आघात। मरणास जिंकिते मर्द मराठी जात, मरणास जिंकिते मर्द मराठी जात। जो राजा मराठा मानी रयत तन्मणी भडकती ज्वाळा, जो राजा मराठा मानी रयत तन्मणी भडकती ज्वाळा। विदूषका परी भोगतो आज अवकळा, फरपटती अश्व घोगिरे करती लखतरे झोंबती अंगा। अब्रूचे धिंडवडे नभी नाच हा नंगा, आश्वास रणांगणी रमला कीर्तीचा नाद दुमदुमला। आश्वास रणांगणी रमला कीर्तीचा नाद दुमदुमला। हा अंतकाल की असे दिव्य सुरुवात, हा अंतकाल की असे दिव्य सुरुवात। मरणास जिंकिते मर्द मराठी जात, मरणास जिंकिते मर्द मराठी जात। कधी रांगाला परिनेत्र ओकती याग, औरंग उतरला तक्त करुणी त्याग। जरी देह चकडला दंड सारे कुचकावी, उन्मत्त यवन पाशास बधेल ना स्वामी। घुसडले भाले ते हात उचकले नेत्र, जरी सूर्य जाई असतास जळेल ही रात्र। त्या धर्मधनेचा दंड अजूनही ताठ, शहराला रक्तस्पर्शाने भीमेचा काठ। पातुळापुरातून अजून वायूचे झोत साक्षही देत, पातुळापुरातून अजून वायूचे झोत साक्षही देत। मरणास जिंकिते मर्द मराठी जात, मरणास जिंकिते मर्द मराठी जात, मरणास जिंकिते मर्द
देवदेश अन धर्मासाठी तुम्ही दिले हे प्राण. देवदेश अन धर्मासाठी तुम्ही दिले हे प्राण. विसरू कसे बलिदान तुमचे, विसरू कसे बलिदान. देवदेश अन धर्मासाठी तुम्ही दिले हे प्राण. विसरू कसे बलिदान तुमचे, विसरू कसे बलिदान. कपटी आलमगीरही म्हणतो यवन धर्म स्वीकार. अभयदानही तुझला देतो, तख्तही तुझ देणार. हेच शब्द श्रवताही तुम्ही, हेच शब्द श्रवताही तुम्ही. सूर्यासम अंगार, सूर्यासम अंगार. विसरू कसे बलिदान तुमचे, विसरू कसे बलिदान. तुकडे तुकडे करुनी मारा, आलमगीर बदला. छळछावणी मध्ये तुम्ही अडकूनही पडला. तीस दिवस मृत्यूच्या वाटे, 30 दिवस मृत्यूच्या वाटे. शौर्याने गेला, शौर्याने गेला. विसरू कसे बलिदान तुमचे, विसरू कसे बलिदान. तुमच्या बलिदानातून उठले लक्ष शूर सरदार. गवतालाही फुटले भाले, घरोघरी अंगार. यवनाधम हा संपविण्याला, यवनाधम हा संपविण्याला. झाले जीवावर उदार, झाले जीवावर उदार. विसरू कसे बलिदान तुमचे, विसरू कसे बलिदान. शूर शिवाचे छावे तुम्ही, अजरामर झाला. धर्म टिकविण्या हिंदूंचाही मार्गही दाखविला.
परिशत्रूचा तुष्ट हे तुला, परिशत्रूचा तुष्ट हे तुला, पुरून तुम्ही उरला, पुरून तुम्ही उरला. विसरू कसे बलिदान तुमचे, विसरू कसे बलिदान. आदरांजली 30 दिवस ती नित्य आम्ही वाहणार. तुमचे बलिदान व्यर्थ न जाओ, कार्य असे करणार. आदरांजली 30 दिवस ती नित्य आम्ही वाहणार. तुमचे बलिदान व्यर्थ न जाओ, कार्य असे करणार. बीज शत्रूचे संपविण्याची, बीज शत्रूचे संपविण्याची शपथ उरी घेणार, शपथ उरी घेणार, शपथ उरी घेणार. विसरू कसे बलिदान तुमचे, विसरू कसे बलिदान. सूड मृत्यूचा घ्याया तुमच्या, तुम्हीच द्या वरदान. विसरू कसे बलिदान तुमचे, विसरू कसे बलिदान. विसरू कसे बलिदान तुमचे. मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर, फुटले स्वनेत्र तुटले जरी जीभ शीर. दुर्दांत दाहक ज्वलंत समाज भावा, म्हणून युरात धरूया शिवसिंह छावा. गिळण्यास प्राण उठला जरी कृतांत, संभाजी धर्म जगले जळत्या रणात. सूर्याहुनीही अतिदाहक धर्म भक्ती, स्फुरण्यास नित्य धरूया शिवपुत्र चित्ती. राष्ट्रात धर्म जणू हा शरीरात प्राण, ही निर्मुहिंदू हृदयी अति तीव्र जाण. संभाजी छत्रपती म्लेंछ वधार्थ लढले, धर्मार्थ देह त्यजुनी ध्वजरूप झाले. हिंदू म्हणून जगण्या तव वृत्ती देई, सिंहासमान जगण्या तव तेज देई. शिवपुत्र द्याल उरीचे जरी धैर्य मर्म, मारुनी म्लेंछ अवधेरणी रक्षु धर्म. प्राणांतिहीन फिरणे कधी मार्गी मागे, रविवत बना पथी तुम्ही शिवसूत सांगे. उद्ध्वस्त तोडून करारणी म्लेंछ पाशा, संपूर्ण हिंदवी करा आपुला स्वदेश. जाळून राख करण्या जगी म्लेंछ सत्ता, हिंदू मनास शिकवू शिवपुत्र कित्ता. राष्ट्रातले न उखडू जरी म्लेंछ विष, टिकणार नाही कधीही जगी हिंदू देश. संभाजी जाळ तटवत शिव सूर्य जाळ, निर्मोनी हिंदू हृदयी बनू म्लेंछ काळ. हे हिंदू राष्ट्र करुणी यवनांतकांचे, संकल्प पूर्ण करूया शिवभूपतींचे. विसरू कसे कधी आम्ही शिवभाव्रताला, सोडू कधी न कधी धरिल्या पथाला. शिवसूर्य चित्ती तळपे नित अस्त
विहीन प्राणा समान अमुचा उरी राष्ट्र ध्यान मृत्यू जिभेवरी जिणे जगले अखंड उद्ध्वस्त नष्ट करणारणी म्लेंछ बंड शिवसिंह सदृश करू अवघा स्वदेश हिंदुत्व शत्रु सगळे करुणामशेष विघ्ने असंख्य जरी पथ चालकाना घालून भीक कधीही यमयातनांना धर्मार्थ आयु बलिदान करू सहर्ष संभाजी बाजी शिवबा रविभट आदर्श झुंजार जात अमुची शिव शार्दुलांची अंत्येष्टी निश्चित करे रणिपाकतेची मारून शत्रु अवघे समरात ठार दुर्दांत हिंदू कुळ हे जग जिंकणार शस्त्रात हान अमुच्या हरिशोणिताची शमणार प्राशुनिकी रणिम्लेंछतेची खड्गात नित्य वसते कुळजा भवानी हे दिव्य सत्य कथिले शिवभूपतींनी गंगाजलात नसतो मळवा विशार सूर्यात शिरकून शके घन अंधकार नपुरास सर्पन धगे कधी दंशण्याला संदेह स्पर्शून शके शिवपायिकाला जळल्या विनान उजळे जगतात काही मातीत बीज कणिसास्तव नष्ट होई झिजताच सौरभ सुटे खलु चंदनाचा संभाजी मार्ग आमचाही समर्पणाचा लाचार होऊन कधी कधी ना जगावे त्याहूनी विष गिळुनी त्वरया मरावे शिवसिंह सदृश बनु अति स्वाभिमानी संभाजी नाही चुकले यमयातनानी खड्गाहुनी ही करण्या मन धारदार भाल्याहुनी ही बनण्या मन टोकदार वज्राहुनी ही घडण्या मन हे कठोर. हनुमान चालिसेचं पठणही या ठिकाणी करणार आहोत. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले अभिजितजी कोळीदादा यांचं या ठिकाणी व्याख्यान होणार आहे. आपण या पहिल्या टप्प्याला या ठिकाणी सुरुवात करूया. झालं असतं आजच्या आमच्या राजांना 40 दिवस यम यातना तर सोसाव्या लागल्यात, परंतु मृत्यूनंतरही त्यांना नीट अंत्यविधी सुद्धा त्या ठिकाणी झाला नाही. म्हणूनच आपण या ठिकाणी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना वडूतुळापूर या ठिकाणाहून आणलेल्या ज्योतीच्या सहाय्याने या ठिकाणी प्रतिकात्मक अग्निदाह या ठिकाणी देणार आहोत. मी सर्व धर्मसेवकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. शांतीपाठाला सुरुवात करावी. श्रीराम श्रीराम श्रीराम
शांतीपाठाला सुरुवात करण्यापूर्वी श्री गुरुभ्यो नमः, श्री वेद पुरुषाय नमः, श्रीमद्योगीश्वर याज्ञवल्क्याय नमः, श्री सविता सूर्यनारायणाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देषु नित्यं वेदवाणीं प्रवर्तये। हरिः ओम गणानान्त्वा गणपतिग्गो हवामहे प्रियाणान्त्वा प्रियपतिपतिग्गो हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमाद्वमजासि गर्भधम्मा अपरिता स उद्विधाः देवानो यथा सदमिदवृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्राणि निवर्ततां देवानाग्गो सख्यमुपसे धीमापयन् देवान आयुः प्रतिरन्तु देवसे तान्गोर्भयानि विदाहु महे भयं अर्धमणं वरुणग्नो सोममश्विना सरस्वतीनः शुभकामयस्करता तन्नो पातो मयो कुर्वातु भेखरन् तन्माता पृथिवी तत्पिता द्यौः तद्ग्रावाणः सोमसुतो मयो भुवस्तदश्विना शेणुतं धिष्ण्याजुवं तमीशानं जगतस्तु गतपदिं धियं जिन्वमवसि भूमहि भयं तूफानो यथा वेधसामसदवृधे रक्षिता पायुरदब्धाः स्वस्तये स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु बृहस्पतिर्वा मरुतः वृषणिमातरः शुभञ्जापानो भिदधे पूजगमयः अग्निर्जिह्वा मनवः सूरचक्षसो पृथिवेनो देवा अवसागमन्यः भद्रङ्गर्णेभिः शेणुयये माक्षाभिर्जठराः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुधस्तनो भिर्जशे महि देवहितं जदायुः शतमिन्नो शरदो अन्ति देवानां पुतरासो चतुरपितरो भवन्ति मानो मद्यारे रिघतायुर्गन्तो आदितिर्जौरादितिरन्तरिक्षमदितिं माता स पिता स पुत्रः विष्णवे देवा आदितिः पञ्चजना आदितृजातमदितृजाहित्वं द्यौः शान्तिरन्तरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोखदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः शान्ति
कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः ॐ स्वस्ति यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर ॐ शान्ति शान्ति शान्तिः बोलो सियावर रामचंद्र की महारुद्र हनुमान की बोलो सनातन वैदिक हिंदू धर्म की पुण्य श्लोक छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की मागे ज्यांना जागा नाही इकडे पुढे चटयात येऊन इकडे पुढे चटयात ठरली चालीस सुरू करा बरनौ रघुबर विमल जसु जो दायकु फल चाहु या ठिकाणी चालवत आहोत. संकल्प हिंदू राष्ट्र अभियाना संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी मी आपल्या संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाचे धर्मसेवक सागर गोडते यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. तब्बल 9 वर्ष या मातीत औरंग्यासारखा शत्रू झुलवला ते राजे छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदान मास. छत्रपती श्री संभाजी महाराजांचं देखणं स्वप्न जे या देशासाठी होतं. जोरदार टाळ्या वाजवा. वेळात वेळ काढून काही धर्मसेवक बिना चपलीचे 1 महिना थांबले, 1 वेळेच्या जेवणावर थांबले, पण छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या 40 दिवसाच्या यातना अनुभवल्या. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास डोळ्यासमोर ठेवून 3 वर्षा पहिले कमलेश कटारिया भाईजींनी संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाची सुरुवात केली. अभियान म्हणजे काय? गाव तिथं हनुमान चालीसा. प्रत्येक गावातील युवक बरोबर 7:30 वाजता मारुतीरायाच्या मंदिरात हनुमान चालीसासाठी बसवायचा. गाव नाही या ठिकाणी मारुतीचं मंदिर ज्या ठिकाणी असेल. आजही सांगतो, खाली पाचोऱ्याचा घाट चढले की इथपर्यंत सिल्लोड पर्यंत, सिल्लोड पासून तर फुलंब्री पर्यंत, फुलंब्री पासून तर अजिंठ्याच्या खाली घाटापर्यंत असं एकही गाव नाही की त्या ठिकाणी संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाचा हनुमान चालीसा चालू नाही. ही बलिदानाची प्रेरणा. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास, छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आम्ही वाया तरी जाऊ देऊ तरी कसं. आणि ज्या भगव्या ध्वजासाठी महाराणा प्रतापांनी, ज्या भगव्या ध्वजासाठी छत्रपती शिवरायांच्या असंख्य मावळ्यांनी, ज्या भगव्या ध्वजासाठी माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलंय, तो छत्रपती शिवाजी राजांचा, महाराणा प्रतापांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा भगवा संकल्प हिंदू राष्ट्र अभियान गावागावात पोहोचवला. संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाचं स्वप्न आहे. खरं तर ह्या 3 वर्षात नुसतं हिंदू एकत्रीकरण छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाने उभारलं नाही. गावागावात फक्त युवक हनुमान चालीसासाठी बसवला नाही. असंख्य कार्यक्रम या सिल्लोड तालुक्यात संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाने राबवले. असंख्य अनेक ठिकाणी हे कार्यक्रम घेतलेत. चांगले मोठे मातब्बर वक्ते या सिल्लोड तालुक्यात संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाने आणलेत. धर्म जागृती केल्यात. तेच नाही, अनेक ठिकाणी ज्या वेळेला काही कारण नसताना संकल्प, ज्या वेळेला ह्या सिल्लोड तालुक्यातील तरुणांवर खोटे गुन्हे दाखल होतात किंवा बळजबरीने माझ्या भावना दुखवल्या म्हणून नाहक त्रास होतो, त्यावेळेला फक्त संकल्प हिंदू राष्ट्र अभियानच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलंय. हे तुमच्या आणि माझ्या समोरची गोष्ट आहे. संकल्प हिंदू राष्ट्र अभियानानं खरं तर ह्या ठिकाणी अनेक जिहादी कारवायांना थांबवत आपला महामंत्र रवलाय मारुती रायाच्या सेवेसाठी. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचे 40 दिवस यातना सहन केल्या. छत्रपती संभाजी महाराजांचे कोणीतरी यायचं, गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं. छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात तप्त सळ्या घातल्या. छावा सिनेमा बघितला. अरे एक छावा काय, 200 चित्रपट जरी छत्रपती संभाजी महाराजांवर काढले ना तरी माझ्या राजाचं कर्तृत्व दाखवू शकणार असा एकही डायरेक्टर या देशात जन्माला आलेला नाही. एवढा मोठा शौर्यशाली इतिहास माझ्या राजाचा. त्याच रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता.
विचारा त्या सह्याद्रीला माझा शंभू राजा कसा होता. छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा संताजी धनाजी नावाच्या मावळ्यांनी या मातीसाठी लढत दिली. शेवटी दख्खन जिंकायला आलेला औरंगजेब एक खण न देऊ देता याच ठिकाणी या खुलताबाद मध्ये त्या खडग्याला गाडलं आणि खरा हिंदू राष्ट्राची मुहूर्तमेळ उभी केली. त्या मावळ्यांचे वंशज तुम्ही आहात. खरं तर महाराज बाकी काही स्वप्न नाही संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाचं. आम्ही मागायच्या आषाढी वारीलाही सांगितलं होतं, याही आषाढी वारीला सांगतो की देशभरातील जेवढे हिंदू संघटना आहे त्याच्यामध्ये माझ्या अभियानाला हिंदू राष्ट्राचं केंद्रबिंदू होऊ दे आणि पंढरीच्या पांडुरंगा येत्या आषाढीपर्यंत माझ्या देशाला हिंदू राष्ट्र होऊ दे, माझ्या देशाला हिंदू राष्ट्र होऊ दे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. यानंतर करण्यासाठी मी कमलेश भैया कटारिया यांना विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाचं या ठिकाणी प्रास्ताविक करावं. बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बोलो सियावर रामचंद्र की, महारुद्र हनुमान की, बोलो सनातन वैदिक हिंदू धर्म की, पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनी अभिवादन करण्यासाठी उपस्थित वारकरी संप्रदाय दिसलेले आज असतील तर मंचावर या. सोबतच आजचे व्याख्याते हिंदुत्वाचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं जे काम करत आहेत. खरं तर चालून चालून दमलो मी, अधिक वेळ घेणार सगळ्यांनीच बघितला. मन के जीते जीत है, मन के हारे हार. मन के जीते जीत है, मन के हारे हार. छोड़ गए जो रणभूमि उन पर है धिक्कार. जे लढल्या विना गेले त्यांच्यावर धिक्कार आहे. तू है इस माटी का लाल, तू कंकड़ या धूल नहीं, तू बदल के रख देगा इतिहास, लिखेगा कोई भूल नहीं. असं संभाजी महाराजांबद्दल त्या चित्रपटात काहीतरी ओळी आहेत. मी काही ओळी माझ्या पाठ नाही. 1689 मध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आपल्यातून गेले. 333-34 वर्षानंतर आजही ते बलिदान अनेक झालेत. प्रत्येक बलिदानाचं महत्व आहे, पण हे बलिदान शिरोमणी आहेत, बलिदानाचा आदर्श आहेत. 333-34 वर्षानंतर हे बलिदान आजही तितकंच काळजाचा ठोका चुकवणार आहे, तितकंच मन हिलावून टाकणार आहे आणि तितकंच ज्वलंत, तितकंच तेजस्वी, तितकंच प्रभावी आणि तितकंच प्रेरणा देणारं हे बलिदान आहे. आजही धर्माचं रक्षण करणारे, काम करणारे जे धर्मसेवक आहेत त्यांचा आदर्श जर कोणी ते असेल तर ते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. आजही आमचे गोरक्षक देशभरात ज्यावेळेस गोरक्षणाचं काम करतात त्यांच्या गाड्यांवर हल्ले होतात, गाड्या आडव्या टाकले जातात, हातपाय तोडले जातात, पण तरीही प्राण गेला तरी बेहतर, गोमाता वाचली पाहिजे हे प्राणावर उदार होऊन काम करण्याची प्रेरणा म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. अनेक विषय आता चित्रपटाविषयी विषय निघाला. 350 वर्षानंतर एक दिग्दर्शक पुढे येतो, रक्तरंजित इतिहासावर एक चित्रपट बनवतो. या देशातला शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, मजूर, प्रत्येक स्तरातला हिंदू त्या चित्रपटाला डोक्यावर उचलतो आणि इतिहासात मोजके चित्रपट करू शकत असतील असा 1000 कोटींचा व्यवसाय करणाऱ्या चित्रपटाच्या रांगेत आमच्या शंभूराजांचं चित्रपट जाऊन बसतं. ही जी स्फूर्ती प्रत्येकामध्ये निर्माण झाली ती स्फूर्ती म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. गावागावात शो झालेत, गावागावात, वाड्या वस्त्यात, प्रत्येक कार्यालयात, शाळामध्ये, कॉलेजमध्ये, या महाराष्ट्राच्या विधान भवनात, देशाच्या सर्वोच्च संसदेत चित्रपट दाखवावा लागतो. ही ताकद म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. आजही लहान मोठ्यांना चित्रपट बघत असताना आपसुक डोळ्यात पाणी येतं.
त्या दुःखाच्या संवेदना, छोटे छोटे मुलं आपण शिवगर्जना देताना व्हिडिओमध्ये बघितले असते, चित्रपट बघताना रडताना लहान लहान मुलं 2-2, 3-3, 4-4, 5-5 वर्ष, त्यांना धड संभाजी महाराज माहिती नसतील अशी मुलं रडतायत का? आपल्या राजांच्या वेदना बघून, त्या आपसूक डोळ्यात येणारी जे पाणी आहे त्याची संवेदना म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. काय करतोय आम्ही खरं तर ह्या सगळ्या गोष्टीला जर तोंड द्यायचं असेल, आज बलिदान मासावीचे सागर बोलला, महिनाभर उपवास करतायत. ज्या ज्या वेळेस त्यांना भूक लागते ना, महाराज आपण वारकरी आहात, एकादशीच्या दिवशी ज्यावेळेस पोटात भूक लागते ना, भूक लागल्याबरोबर जसं विठ्ठल आठवला तसं आमच्या धर्मसेवकांना महिनाभरात ज्या ज्या वेळेस भूक लागत होती त्या त्या वेळेस आठवणारी ऊर्जा म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. अनवाणी जेव्हा धर्मसेवक चालत होते, पायाला लागणारा प्रत्येक काटा, पायाला लागणारा प्रत्येक चटका, त्या चटक्यापासून पुन्हा पुढे जाऊन पुन्हा पाऊल टाकण्याची धमक म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. वेळ आली आहे या सगळ्या गोष्टीपासून बोध घेण्याची, या बलिदानापासून प्रेरणा घेण्याची, आणि इथूनच प्रेरणा घेऊन संकल्प हिंदू राष्ट्र अभियानने, गुरुजी म्हणतात, मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर, फुटले स्वनेत्र तुटली जरी जीभ शीर, दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा, म्हणून उभी धरू या शिवसिंह छावा. हा हिंदू समाज जर ज्वलंत दाहक आणि तेजस्वी एकत्रित जागृत करायचं असेल, छत्रपती श्री शिवाजी महाराज शंभू महाराजांच्या विचाराची पिढी घडवावी लागेल. आणि ते करण्याचं काम आज गावागावात चालीसा होतोय, गावागावात हिंदू एकत्रित होत आहेत. त्यांच्यापर्यंत लव जिहाद, मोठ्या प्रमाणात होणारं धर्मांतरण, हलाल अर्थव्यवस्था, थूक जिहाद, जमीन जिहाद, बॉलिवूड जिहाद, नॅरेटिव्ह बिल्डिंग यासारखे विषय पोहोचत आहेत. हळूहळू हिंदू जागृत होतोय. हिंदू तरुण देव, देश आणि धर्म या राष्ट्र भावनेनं पुढे जातोय. खऱ्या अर्थानं संकल्प हिंदू राष्ट्र अभियान जे काम करतंय तीच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन, श्रद्धांजली आहे. मी अधिक वेळ घेणार नाही. हे परमेश्वरी कार्य, ईश्वरी कार्य, शंभू राजांचं कार्य दिवसेंदिवस असंच वाढत राहू. आपण सगळ्या धर्मसेवकांच्या जोरावर हे सगळं शक्य होतो. आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन या धगधगत्या ज्वालेपासून, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या धर्मज्वालेपासून आपण सगळ्यांनी एकत्रित प्रेरणा घ्यायची आहे. येणाऱ्या वर्षभरात ज्या ज्या गावात चालीसा नसेल त्या गावात चालीसा पोचूया, धर्मवीर संभाजी महाराजांचे विचार पोचूया, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे विचार पोचूया, अवघा हिंदू एकत्रित करूया, हिंदूंवर होणारे आघात कमी करण्याचा प्रयत्न करूया, हिंदुत्वाच्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे जाऊया आणि आपण सगळ्यांनी एकत्रितपणे मनावर हात ठेवून बलिदानाच्या प्रेरणा घेऊया, संकल्प घेऊया. एवढंच बोलतो. वक्ते आहेत, खूप वेळ झालाय, मीही बराच काळ चाललोय, दमलोय, त्यामुळे तुम्ही सगळ्यांसमोर अधिक मला बोलता येणार नाही. बरेच राजकीय पक्षातले प्रमुख मान्यवर मंडळी इथे आहे. आपलं नाव घेणं मंचावरून आज शक्य होणार नाही. आपण सगळेही या कार्यक्रमात सहभागी झालात, हिंदू म्हणून सहभागी झालात. आपण सगळ्यांचाही संकल्प हिंदू राष्ट्र अभियान मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धर्माच्या या कामात भगवा ध्वजाचा पताका घेऊन आपण सगळे भगवा डोक्यावर घेऊन काम करतोय. आपण सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मी यानंतर हिंदुत्वाचा विचार गावोगावी जे पोहोचवत आहेत, खरं तर महाराज मंडळी आपण सगळ्यांना ऐकायची आमची इच्छा होती, पण वेळेअभावी आपण सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत असं मी गृहीत धरतो. देवीदास महाराज मिसाळ यांचे सोबत लहान लहान वारकरी मुलं आलेत, छोटे छोटे बिचारे इतके चालत आलेत. मला खरं तर त्यांच्या वेदना मला जाणवत आहेत. महाराज, आमच्याकडनं व्यवस्थेच्या दृष्टीने काही कमतरता राहिली असेल तर क्षमा असू द्यावी. मी यानंतर शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे विचार त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत असे हिंदुत्वादी वक्ते आदरणीय अभिजित दादा यांना विनंती करतो की आपण समोर यावं. आपण एकदा जोरदार घोषणा देऊया. सियावर रामचंद्र की. आज या ठिकाणी तुम्हाला मी जर एवढी ऊर्जा जर प्रत्येक देशामध्ये नागरिकांच्या मध्ये राहिली तर मी आज तुम्हाला जाहीर व्यासपीठावरून सांगतो, हा भारत हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांनी एकदा जोरदार घोषणा द्यायची आणि मी माझ्या विषयाकडे सुरुवात करतोय. बोला जय श्रीराम. आवाज एवढा मोठा पाहिजे की
की आवाज औरंगाबाद संभाजीनगर मधल्या औरंगजेबच्या कबरीपर्यंत पोहोचला पाहिजे. मी पुन्हा एकदा घोषणा देतोय, बोला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बोला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, अरे जय भवानी, अरे जय भवानी. आज खऱ्या अर्थानं आज तुम्हाला सांगतो, जवळजवळ 500 किलोमीटरचा प्रवास करून आज तुमच्या समोर धगधगता छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडण्यासाठी आलोय. काही जणांना वाटतं की इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर की आमच्यासाठी सगळ्या धर्मांनी काम केलं, आमच्यासाठी सगळ्यांनी काम केलं. अरे कधीतरी नीट पुस्तकं वाचून बघा, तुमच्या लक्षात येईल अरे आमच्या संग फितूर झाले हे माहिती आहे आम्हाला. परंतु जर कुणी आमच्या बरोबर शेकडो वर्ष जर अन्याय केला असेल तर ते कोण अब्दुल्ला कोण होते हे तुम्हाला सुद्धा चांगलं माहिती आहे. आज इथे जाहीर व्यासपीठावरून बोलत असताना मला बोलावंसं वाटतंय. आज सिल्लोड या तालुक्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आज तुम्ही संभाजीनगर मध्ये जी औरंगजेबाची कबर ठेवली आहे ती कबर अजून राहिलीच कशी हा मला पहिल्यांदा प्रश्न पडतो. त्याचं कारण काय तुम्हाला सांगतो. जेव्हा आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना 1689 हलाल करून मारलं औरंगजेबनं, तेव्हा तुम्हाला सांगतो त्या औरंगजेबाचा मृत्यू अहिल्यानगर मध्ये झाला होता, म्हणजे पूर्वीचं अहमदनगर. त्याने त्याच्या मृत्यूपत्रामध्ये लिहिला होता की माझी इच्छा आहे या महाराष्ट्रातल्या संभाजीनगर मधल्या तिथल्याच कबरीच्या जवळ मला एका दर्गा आहे त्याच्या जवळ माझी दफनभूमी व्हावी. अरे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला सांगा आपला मृत्यू झाल्यानंतर आपण दुसऱ्याच्या जागेत जातो का हो कधी? अजिबात जात नाही. मग त्या औरंग्याचा काय संबंध जे आमच्या महाराष्ट्रात त्याची कबर आहे? अजिबात काही संबंध नाही. लक्षात ठेवा, या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण करायचा प्रयत्न केला. अहो त्यामध्ये सुद्धा हिंदवी हा शब्द आहे. जे म्हणतात ना पुरोगामी विचारवंतवाले लोक की बाबा कुठं आहे तुमचा विचार सर्व जाती धर्मांचा, अरे माझ्या शिवाजी महाराजांनी नाव दिलं तेव्हा काय दिलं माहिती का? हिंदवी स्वराज्य नाव दिलं. लक्षात ठेवा, हिंदवी स्वराज्य. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताचा पहाट व्हायला लक्षात ठेवा या मावळ्यांनी, तेव्हा हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. तुम्हाला एक प्रसंग सांगतो, तुमच्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांचे आजही 350 पावणे 400 वर्ष झाली तरी सुद्धा छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज म्हटलं की काय रक्त सळसळतं. इथं काही बसलेल्यांना वाटेल की आला एखादे पैसे देऊन इथं बोलायला. अरे पण लक्षात ठेवा, कुणाला सुद्धा विचारून बघा, हा पोरगा एकच विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरतोय की छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान मी नाही बघू शकत, मी नाही सोसू शकत. तर या जिभेतून छत्रपती संभाजी महाराजांचा विचार आणि भोगलेली यातना तरी तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून महाराष्ट्रभर फिरत असतो. लक्षात ठेवा, मला एकच सांगतो, एक 12-13 वर्षाचा पोरग होट पेल तर दूध निघेल आपल्या आई बरोबर पेरणी करण्यासाठी निघालेलं असतं. त्यामध्ये 3-4 घोडेस्वार येतात, घोड्यांच्या टप्पा टप 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 पडायला लागतात आणि आईला म्हणतं आई मला तिकडं पेरणी करता येणार नाही, आपल्या स्वराज्याकडे कोणतरी तिरक्या नजरेनं पाहतंय, मला तिकडं गेलं पाहिजे. तुम्हाला सांगतो ते पोरग लुट लुट पायाने जातं आणि तिकडून घोड्यांच्या तुम्हाला सांगतो टप्पा टप 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 पडत येतात. पोरग पुढे जातं आणि म्हणतं अरे खबरदार जर टाच मारून पुढे चाल तर चिंदड्या उडवीन राही राही एवढ्या. त्यातल्या 3-4 घोडेस्वारातले घोडेस्वार उतरतो खाली आणि म्हणतो 12-13 वर्षाचं पोरग होट पेल तर दूध निघेल आणि आपल्याला म्हणतं खबरदार जर टाच मारून पुढे चाल तर चिंदड्या उडवीन राही राही एवढ्या. त्या 3-4 घोडेस्वारातले घोडेस्वार कोण होते तुम्हाला सांगितलं तर आश्चर्याचा धक्का बसेल. ते दुसरे तिसरे कोणी नसून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते. नेमका आमचा राजा दिसतोय कसा माहिती नाही, आमचा राजा आहे कसा माहिती नाही, पण त्या राजासाठी लढायचं मरायचं, वेळ पडली तर रक्ताचा पाठ व्हायचा, पण हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं. का भावना झाली असेल त्या 12 वर्षाच्या पोराची? शेकडो वर्ष या असलेल्या तुम्हाला ज्या धर्मानं आमच्यावरती अन्याय केला, आमच्यावरती अत्याचार केला, आमच्यावरती बलात्कार केले, आमचे तुकडे केले,
ते तुकडे आजही आम्हाला फ्रीज मध्ये सापडतात. मला सांगा कमलेश दादा, नेमका आजही कुठला धर्मनिरपेक्ष देश झाला हो? बघा, गोमातेने सुद्धा या ठिकाणी हाळी दिलेली आहे. हा विचार आहे तुम्हाला. मला सांगायचं हे की लक्षात ठेवा, रोज पेपर आपण उघडला की आपल्याला बातम्या दिसतात. आज मला खरंच इथं अभिमान वाटतोय की तुम्ही सगळे एकत्र आलेला आहे. पण त्या संभाजी महाराजांची गोष्ट सांगतो तुम्हाला. संभाजी महाराज शूर का होते? वय 8 वर्ष. आणि या औरंगजेबाने तुम्हाला सांगतो आपल्यातलाच एक फितूर झाला मिर्झाराजे जयसिंग, आणि त्यांनी पकडून नेलं आग्र्याला महाराजांना. आणि महाराजांच्या समोर गेल्यानंतर तुम्हाला सांगतो 75,000ची मनसबदारी आमच्या शंभूराजांना दिली. आणि शंभूराजे पुढे आल्यानंतर औरंगजेबाने विचारलं, संभाजी आपको बुखार नहीं आया? हमें बुखार नहीं आता, पर हमारी वजह से औरों को बुखार आता है, हे मात्र नक्की. ही आमच्या छत्रपती संभाजी महाराजांची त्यावेळीची दूरदृष्टी, त्यावेळीची झलक आणि त्यावेळेचा तो अंगार होता. आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला सगळं उघड्या डोळ्यानं बघितलं होतं. त्यावेळेला संभाजी महाराजांना वाटत होतं की संपूर्ण राष्ट्र, हे संपूर्ण स्वराज्य आपल्याला पुन्हा अगदी ताकदीने उभा करायचं आहे. तुम्हाला सांगतो, आणि नंतर असं करत करत छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले जिंकले, सगळा काही तुम्हाला सांगतो इतिहास जिंकला. पण औरंगजेबाला एक गोष्ट खटकत होती. मी शिवाजी महाराजांच्याकडे इतिहासाकडे जाणार नाही, कारण की आज आपण संभाजी महाराजांच्या बलिदानानिमित्त बोलायला आलोय. पण तुम्हाला एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगतो की ज्यावेळेला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 1680 ला मृत्यू झाला, तेव्हा त्या औरंगजेबाला ही बातमी कळाली आणि औरंगजेब खुश झाला आणि वर बघून म्हणला, माशाअल्लाह खुदा तूने अच्छा किया. आणि तुम्हाला सांगतो त्यावेळेला औरंगजेबाच्या जयसिंगराव पवारांच्या इतिहासानुसार 9.5 लाखांचं सैन्य घेऊन या महाराष्ट्राच्या मातीत आला होता. तुम्हाला सांगतो त्याला आमच्या संभाजी महाराजांना दिवस रात्र चैन पडत नव्हती का? आबासाहेबांनी डोळ्यात देखत एवढं रक्ताने फाट वाहिलेलं स्वराज्य उभं राहतंय आणि आम्ही शांत बसावं म्हणून संभाजीराजांचा एकच तुम्हाला सांगतो, धर्मांतर होताना संभाजीराजे किती कट्टर होते एकच तुम्हाला पुरावा देतो. गोव्यामध्ये महाराजांनी एकदा पत्र पाठवलं, त्यानंतर पण ऐकलं नाही. दुसऱ्यांदा पत्र पाठवलं. संभाजी महाराजांनी सांगितलं, जर का धर्मांतर थांबलं नाही तर आमच्या एवढं वाईट कोण नसेल. अजूनही इतिहास काढून बघा. नंतर तुम्हाला सांगतो 3ऱ्या पत्रावेळेला संभाजी महाराज गोव्यामध्ये पोहोचले आणि ते जे काय पादरी असतात ना, लोक जे ख्रिश्चन समाजाचे जे धर्मांतर करतात, त्या लोकांना तुम्हाला सांगतो त्यांची मुंडकी कापली आणि त्यांच्या असलेल्या त्यावेळेच्या धर्मांतर करणाऱ्यांच्याकडे पाठवली. सांगितलं, जर लक्षात ठेवा, आमचे 2 हिंदूंना जर तुम्ही धर्मांतर केलं तर तुमची 20 मुंडकी या परातीतून लावून दिली जातील. लक्षात ठेवा. आमच्या संभाजी महाराजांनी एवढा कडवट, एवढा विचार हिंदुत्वाचा जन्माला घातला. पण आम्हाला फक्त एकच माहिती, स्वराज्य रक्षक. आम्ही म्हणतो छत्रपती संभाजी महाराज. अरे पण का? एक लक्षात ठेवा, मला त्यांचे वाईट वाटते, मला त्यांचा राग येतो की जे धर्मासाठी संभाजी महाराज बलिदान दिलं तरी सुद्धा तुम्हाला धर्मरक्षक म्हणताना राग येतो, धर्मवीर म्हणताना तुम्हाला म्हणता येत नाही. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. एकच राजा असा जगातला, लक्षात ठेवा, एकमेव राजा. मला नाज अभिमान इथं बसलेल्या प्रत्येकाला असायला पाहिजे. लक्षात ठेवा, इतिहासाच्या माहितीप्रमाणे 120 पेक्षा जास्त लढाई झाल्या, पण या 120 लढायांमध्ये एकही न हरलेला राजा जगातला म्हणजे एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहे. लक्षात ठेवा. ही आमच्या संभाजी महाराजांची ताकद होती. बऱ्हाणपूर तुमच्यापासून मला वाटते जवळ असेल, 100 किलोमीटर सुद्धा अंतर असेल, 100-150 किलोमीटरचं. औरंगजेबची ती आर्थिक राजधानी मानली जात होती. ते बऱ्हाणपूर कोण लुटेल शक्यच नाही, पण आमच्या संभाजी महाराजांनी लुटून दाखवलं हंबीरराव मोहितेंच्या नेतृत्वाखाली. त्यावेळेला औरंगजेबला कळायचं बंद झालं की जेव्हा कळालं शिवाजी गेला आता संभाजी आला आणि तेव्हा त्याचा थरकाप झाला. तुम्हाला माहितीये का, औरंगजेब जो होता ना तो जगातला 2ऱ्या क्रमांकाचा सम्राट व्हायला निघाला होता. फक्त का झालं नाही माहिती का, 1 नंबरचा 2 नंबरचा, तो म्हणजे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच आपल्या दख्खनच्या सह्याद्रीच्या कड्याकपारांमध्ये होतं, म्हणून तो होऊ शकला नाही. एवढी ताकद आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची होती.
आणि त्याच्या नजराण्यासाठी नुसता पाऊस पडावा म्हणून कृत्रिम पाऊस लाल किल्ल्यावर पाडला जात होता. त्याच्या समोर त्याला बरं वाटावं म्हणून 150-200 250 स्त्रिया नाचवल्या जात होत्या त्याच्या पुढे. किती मद्य, किती जल्लोष, किती मस्ती, किती उन्माद तो औरंगजेब करत होता. पण त्या औरंगजेबाला लक्षात ठेवा, आमच्या संभाजी महाराजांनी इतकं लढाई केली, इतकी शूरत्व दाखवली की त्याला अक्षरशः डोक्यावरची जी शहनशाह असलेली पगडी असते ना ती काढून टाकावी लागली आणि या दख्खनेमध्ये उतरावं लागलं. आणि काय म्हटलं, किस पहाड़ का चुवा है, ऐसे जाके पकड़ के लाऊंगा, खत्म कर दूंगा शिवाजी महाराज का सुराज्य. त्यावेळेला मला त्याला औरंगजेबाला सांगायचं आहे, त्याला मी जिवंत नव्हतो, पण जिवंत असतो तर समोर एकच सांगितलं असतं, तो किस पहाड़ का चिवा नव्हता, तो आमच्या मराठ्यांचा वाघ होता. वाघ लक्षात ठेवा, तो आमच्या मराठ्यांचा वाघ होता. आमची दहशत काय होती माहिती का शिवाजी महाराजांची? एकदा सिद्धीनं तुम्हाला सांगतो पकडलं शिवाजी महाराजांना, एकदा ठरलं आणि त्याला वीर शिवाकाशी त्याला शिवाजी महाराजांचा वेश करून गेले होते. आणि तुम्हाला सांगतो अफजल खानाचा पोरगा फजल खान, ते फजल खानाला सांगितलं अरे शिवाजी महाराज सापडले. तो पटकीना लढाई सोडून पळत आला आणि तुम्हाला सांगतो निरीक्षण केलं पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत आणि बघितलं आणि खांद्यावर बघितलं, म्हटला हे जगा जगा जगा, हे माशाल नाही खुदा आहे जगा, हे छत्रपती शिवाजी महाराज नाही हो सकते. सिद्धी जोर म्हटलं एकदा व्यवस्थित बघून घे सिद्धी, एकदा खुड्यागत काहीतरी बोलू नको. 2-3 महिने झाला मी प्रयत्न करतोय, तोप गोळ्या कितीतरी सैनिक इथं मरताय. आणि त्याचं वाक्य काय होतं बघा, जिरेटोपीतून तलवार काढली आणि जिरेटोप उडवला आणि म्हटला एक बार एकदा व्यवस्थित बघून घे, छत्रपती शिवाजी महाराजच आहे. त्यावेळेला त्यानं सांगितलं फजल खाननं, एक लक्षात ठेवा, एक बार मैं अब्बा जान का चेहरा भूल सकता हूँ, लेकिन छत्रपती शिवाजी महाराज का कभी नहीं, छत्रपती शिवाजी महाराज का कभी नहीं. का माहितीये का, त्या अफजल खानाला शिवाजी महाराजांनी 2 मिनिटात ठोकला होता, 2 मिनिटात. आणि तो फजल खान तिथं शेजारी थांबला होता. ही आमच्या शिवाजी महाराजांची ताकद आहे. अरे 7-7.5 फूट उंची झाली म्हणून काय झालं, आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवलंय. आणि वेळ पडली, धर्म संकटात आलं किंवा कुठली अडचण आली तर 5-5.5 फुटाचा माणूस सुद्धा काय करू शकतो, ही इतिहास आम्हाला सांगितलेला आहे. लक्षात ठेवा, एवढा आमचा ज्वलंत इतिहास आहे. पण त्या 1689 मात्र इतकी भयंकर बेकार अवस्था झाली. शेवटी होतो वेळेची मर्यादा आम्हाला माहिती आहे. तुम्हाला सांगतो त्यावेळेला आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी बघता बघता दिल्लीचा तख्त सुद्धा फोडून टाकलं होतं आणि संपूर्ण हिंदुस्थानवर आमच्या शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं होतं. इकडे कर्नाटक घ्या, तामिळनाडू घ्या, रामेश्वर पर्यंत घ्या, इकडे मध्य प्रदेश घ्या, दिल्ली पर्यंत जावा. अहो बघता बघता आमचे मराठी कुठं नव्हे तिथं पोहोचले होते, अगदी कंधार पर्यंत. पूर्वीचा हिंदू बघा, पूर्वीचा हिंदू राष्ट्र बघा, पूर्वीचा भारत देश बघा, भूमी बघा, तिथपर्यंत आमचा भगवा फडकला होता. पण त्या तुम्हाला सांगतो ते म्हणतात ना, बाकीची माणसं लांबची बालबाका सुद्धा आमचा करू शकत नाही, पण आमच्याने फितुरे केले. आणि तुम्हाला सांगतो त्याच वेळेला गणेश शिर्केंनी म्हणजेच मेहुणीने वतनदारी नाही म्हणून सांगितले. आणि त्यावेळेला तुम्हाला सांगतो त्यांचं किती कुठे गेले, संगमेश्वरावरती भांडणं सोडवण्यासाठी संभाजी महाराजांना सांगितलं. त्या संभाजी महाराजांची बातमी औरंगजेबाला सांगितली आणि औरंगजेब खुश झाला आणि त्याला वाटलं की आता औरंगजेबाला देईल जहागिरी. आणि तुम्हाला सांगतो बघता बघता परागडावरती येसाची कंकण लक्षात आलं, अंबा घाटातून कोणतरी उतरतंय, त्याला बघताय तर काय 70,000ची फौज उतरते, पहिल्यांदा 15,000 दिसते. आता काय करायचं, यशाजींना कळायला जागा झाला. आता तेवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो आमचे छत्रपती संभाजी महाराज इतिहासाच्या माहितीप्रमाणे 50, 70, 150 फक्त मावळे घेऊन गेले होते. त्यांना माहितीच नव्हतं जगा होईल. अहो आमचा सिंह, आमच्या मराठ्यांचा वाघ तुम्हाला सांगतो सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये संगमेश्वरावरती तळकोकणामध्ये उतरला होता. तो आला की आणि तुम्हाला सांगतो बातमी कळाली आणि संभाजीराजे तेवढ्यामध्ये सरदिशे निघणार. तेवढ्यामध्ये लक्षात आलं संभाजीराजांच्या की आपल्या प्राणापेक्षा सुद्धा प्रिय असलेला कवी कलश अडकलाय. आणि जर संभाजी महाराजांना कवी कलश म्हटले, थांबू नका स्वामी, तुम्ही निघून जा. नाही म्हटले, पाठीमाग आले. तुम्हाला सांगतो तलवार काढून तलवारीचा खडगनाद सुरू झाला. अहो किती 100-150 आमचे भक्त मावळे. अहो मला माहिती आहे आजपर्यंत एक मावळा आमचा 100-100ला भारी होता, पण इथं 15, 25, 30 हजारांचे मुघल, अहो 4-5 लाख मुघल या महाराष्ट्राच्या मातीमध्ये थैमान घालत होते.
त्यावेळेला तुम्हाला सांगतो आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना शेवटी ह्यांना सोडू त्यांना सोडू असं करत करत तुम्हाला सांगतो त्यांच्यावरती लोखंडी फास टाकला आणि एका सिंहाला पकडायसाठी एखाद्या माणसाला पकडाय 2 माणसं बाकी असतात, पण आमच्या संभाजी महाराजांना 40-40 50-50 माणसे तुम्हाला सांगतो साखळ दंडातून वडत होते, तरी सुद्धा आमचे संभाजी महाराज तरी सुद्धा ऐकत नव्हते. अखेर आला तो दिवस, सगळ्यांनी तुम्हाला सांगतो झापड घातली संभाजी महाराजांच्या वरती आणि तुम्हाला सांगतो त्यांचा अंगराग फाटला आणि मुक्रबकडे आदेश दिला विदूषक व्हा, विदूषकाची जपणे घाला आणि कळू द्या संपूर्ण महाराष्ट्राला, अरे कळू दे संपूर्ण हिंदुस्थानाला की औरंगाच्या विरोधात गेलं तर काय अवस्था होते. तुम्हाला सांगतो आमचीच मराठीची माय माती आपल्या हिंदू धर्मातली लोक सगळं काही बघत होती आणि त्यावेळेला तुम्हाला सांगतो औरंगजेब निघाल, त्यावेळी तुम्हाला सांगतो आमचे छत्रपती संभाजी महाराज निघाले होते. काय त्यांची व्यथा झाली असेल, पकडील तलवारीचा मारा चालू होता, त्यावेळेला संभाजीराजांचा हाल करून रक्ताने चिकटलेली कपडे आणि त्या विदूषकाची झपणे घातले निघाले. अरे औरंगजेबला तेवढ्यात सांगितलं की संभाजी महाराजांना घेऊन या, 8 वर्षाचा होता त्यावेळेला झुकला नाही माझ्या समोर, तब्बूचा दरवाजा लहान करा, आता सुद्धा येऊ दे झुकून, कळू दे त्याला मी आलमगीर आहे, कळू दे संपूर्ण हिंदुस्थानाला. आमचे संभाजी महाराज पुढे गेले, पण त्याला काय माहिती, अरे किती जरी मृत्यूच्या झकाडात अडकले असले तरी ते शिवाजी पुत्र संभाजी होते. लक्षात ठेवा, त्या संभाजी महाराजांनी गेले तुम्हाला सांगतो गुडघ्यावर खाली बसून गेले. अरे म्हटले अजून सुद्धा तेच चुरमी, अजून सुद्धा तो जल्लोष, अजून सुद्धा तो संग्राम, अजून सुद्धा तो नकार मला पाहायला मिळाला. म्हणून तुम्हाला सांगतो पिसळला आणि आमच्या कवी कलशानं त्यावेळेला कविता केली. लक्षात ठेवा, तेज तेज तकत तकत तेज औरंगजेब म्हणजे तिच्या तख्तावरती बसली असताना सुद्धा त्याला वाटतंय की मी तख्तावरती नसून आपण तख्तावरती आहात. ही त्याची गोष्ट झाली. परत काय केलं, ती नजर बघितली, ते बघितलं आणि 2च प्रश्न विचारले. हो कोणी काही इतिहासकार सांगतात मला माहित नाही, पण पहिला प्रश्न विचारला 3 मिनिटं म्हणतात, काही जण मला 2 माहिती आहेत. एक प्रश्न विचारला, आमच्या बरोबर फितुरी कुणी कुणी केली सांग. खरं सांगतो तुम्हाला, संभाजी महाराजांनी म्हणजे नाही रे, ह्या मातीचा एक इतिहास आहे, जो कोण मातीत येऊन आमच्याशी गद्दारी करतो ना त्याला याच मातीत गाडल्याशिवाय आम्ही शांत बसत नाही. लक्षात ठेव, ही आमच्या संभाजी महाराजांचं उत्तर होतं. दुसरा प्रश्न काय होता, अरे कशाला स्वतःचा हाल करून घेतोस, फक्त एकच काम कर, संपूर्ण चांगलं आयुष्य देतो, फक्त धर्म बदल. आमच्या संभाजी महाराजांनी काय उत्तर दिलं, मी तुला त्यापेक्षा आपले इंग्रजी शब्दात सांगतो, मी तुला ऑफर देतो, तुझं आयुष्याच्या पेक्षा चांगलं होईल, धर्म बदलू नकोस, फक्त आमच्या सुराज्यात या. हे आमच्या संभाजी महाराजांचा विचार होता. लक्षात ठेवा, म्हणजे इतकं क्रूर, पण त्यावेळेला तिची सणकली, त्याला वाटलं आणि काय हाल करून मारलं. आजपर्यंत खून बघितला, आजपर्यंत आपण कितीतरी दंगली बघितल्या, तर एक गोष्ट बघितली, आपण अनेक लढाया बघितल्या, पण आमच्या संभाजी महाराजांना काय केलं, म्हणजे जखम लागली होती त्या जखमेवरती मीठ सोडव. मीठ कधीतरी बघा, एखाद्या बोटाला कापलं तर मीठ लावा, तुम्हाला कळेल कसं आपल्याला होतं. तुम्हाला सांगतो अंगावरती सगळं मीठ सोडलं. त्याला बघितल्यानंतर त्या हातामध्ये ताकद होती ना, औरंगजेबाने सांगितलं त्या हाताची नखे काढा, म्हणून त्या जल्लादाला सांगितलं, तर जल्लादा सुद्धा हात कापत होता. सर जल्लाद सुद्धा म्हणायचा, महाराज कशासाठी तुम्ही एवढा छळ करून घेताय, औरंगजेबाला होय म्हणून टाका. संभाजी महाराजांच्या डोळ्यात होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. या सगळ्या हिंदूंनी आपल्यासाठी रक्ताचा पहाट व्हायला ते समोर होतं. म्हणून तुम्हाला सांगतो संभाजी महाराजांनी आपली मूठ उघडली. तुम्हाला सांगतो हिची नका आहेत ना, आपल्याला साधं नक लागलं तर काय अवस्था होती. तुम्हाला सांगतो सगळी नक उपसून काढली आणि बघता बघता फळा 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 त्या हातातून रगात आलं. एवढ्यावर थांबला नाही का औरंगजेब. परत त्यानं बघितलं आणि म्हटलं अजून बोलतोय ना, म्हटलं हे डोळे रखरखतायत ना. परत गेला दुसऱ्यांदा जल्लादाला सांगितलं, अरे ती तापलेली सळी घ्या म्हटले, ते रखरखते डोळे आम्हाला त्रास देतात, ते डोळे काढा. तुम्हाला सांगतो कधीतरी तापलेली सळी आपल्या फक्त हातावर ठेवून बघा रे बाळांनो. तुम्हाला सांगतो आमच्या संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये ती सळी घातली. संभाजी राजांनी आजवरती बघितलेली बाळासाहेबांची शिकवण, बाळासाहेबांचं स्वराज्य, या सगळ्या गोष्टी सर्व दिवशी तुम्हाला सांगतो डोळ्यामध्ये सडी गेली. आणि आमच्या राजांना काय दुःख झालं असेल, बळा 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 रक्त आलं तुम्हाला सांगतो. तरी औरंगजेबाला बरं वाटलं नाही.
अजून आमचा राजा झुकायला तयार नव्हता, अजून माझा राजा झुकत नव्हता रे. परत औरंग्यानं जाऊन विचारलं, म्हटलं अजून सांगतो संभाजी, लक्षात ठेव, अजून तू आमच्याकडे ये, अजून धर्मांतर कर. संभाजी महाराज त्या जिभेने ललकारून नाही म्हटले, अरे मेला तर मिळत पण धर्मांतर करणार नाही. तुम्हाला सांगतो, ज्या जिभेवरती इतकं सरस्वती नांदायची, ज्या जिभेवरती लाखो तुम्हाला सांगतो मावळे आमचे मरायला तयार व्हायचे, अरे हिंदुस्थानच काय जग आपला झालं असतं, एवढी वाणीमध्ये सामर्थ्याची ताकद होते. पक्कड घेतली तापलेले, सगळ्यांनी धरलं आणि जीभ बाहेर आली. तुम्हाला सांगतो ते जीभ खाड किल्ला वडली. तुम्हाला सांगतो त्यातूनही रक्त आलं होतं. किती भयानक. डोळे काढले, हातातले नख काढली, जीभ काढली. एवढ्यावरती समाधान झालं नाही हो, आणखीन मारा करा म्हणजे अंगावरती. एवढ्यावर थांबला नाही तो क्रूर औरंगजेब. आज सांगताना डोळ्यात पाणी येत आहे, असं वाटते आत्ता जावं त्याची कबर खोदून काढावी. तुम्हाला सांगतो, पुन्हा गेला, पुन्हा त्या जहाजाला सांगितलं, पुन्हा त्या जल्लादाला सांगितलं, आता ऐकायला तयार नाही. शेवट त्यांच्या शिरावरून तलवार मारा. आमच्या संभाजी महाराजांचं शिर जे आऊसाहेबांच्या मांडीमध्ये खेळलं होतं, कुठंतरी आराम केला होता, त्या बुद्धीनं सगळं साम्राज्य जिंकलं होतं, ते थड अलग झालं. आणि म्हणजे ठेवू नका, तुकडे 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 करून टाका. आमच्या संभाजी महाराजांचे बारीक बारीक तुकडे केले आणि तुळापूर तुम्हाला माहिती आहे, तिथं घेऊन औरंगजेबाने टाकले. आणि ते शिवले पाटील म्हणून होते, त्या सगळ्यांनी शिवून त्यांचे अंत्यसंस्कार केले. पण आमच्या संभाजी महाराजांचं बलिदान व्यर्थ झालं नाही पाहिजे म्हणून मराठा उठला, मराठा कवळला. त्यानंतर तुम्हाला सांगतो कमलेश्वरला हा मराठा इतका कवळला, इतका तयार झाला की आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी 1689 छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. पण त्यानंतर तुम्हाला सांगतो 11 वर्ष राज्य सुटवत ठेवलं त्यामध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी. आणि त्यावेळेला औरंग्या म्हटला, अरे शिवाजी गेले, आता संभाजी आले. संभाजी गेले तेवढेच राजाराम कुठं आला. त्याला काय माहिती होतं, आमच्या हिंदूंच्या मध्ये एक वैशिष्ट्य आहे, या रक्ता रक्तांमध्ये शिवराय, रक्ता रक्तांमध्ये नराय. लक्षात ठेवा, रक्ता रक्तांमध्ये हे आमचा हिंदू धर्म आहे. तुम्हाला सांगतो त्यानंतर 1700 साली त्या पण आमच्या राजाराम महाराजांचा छेड झाला. आणि तुम्हाला सांगतो तणावाडी राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. त्याला वाटलं औरंग्याला, अरे आता संपलं मराठ्यांचं राज्य, पैसे देऊन विकून घ्यावा लागला. या विशाळगड काय विकून घेतो, 2 लाख रुपयाचा तळ घेऊन, ज्यावेळेला 5 रुपयात तळ होत नव्हता कमलेशबाया, त्यावेळेला तुम्हाला सांगतो औरंग्याला 2-2 लाख रुपयाला तळ केला विशाळगडावरती. बघा पत्र काढून तुम्ही. एवढ्यावरती थांबला नाही, पुन्हा केला. पण त्यावेळेला तुम्हाला सांगतो जिचा नवरा राहिला नव्हता, जिचा दीर राहिला नव्हता, जिचा सासरा वारला होता, ती तुम्हाला सांगते 25 वर्षाची विधवा महिला, मला सांगायला ऊर भरून येतोय, त्या भागातून येतोय, ती 25 वर्षाची विधवा महिला हातात तलवार घेते आणि त्या 9.5 लाखाच्या सैन्यांसमोर त्या औरंग्याला सांगते, अरे औरंग्या लक्षात ठेव, तुला या महाराणी ताराबाईनं म्हणजे शिवाजी महाराजांच्या सुनेनं आणि राजाराम महाराजांच्या पत्नीनं जर तुला याच मातीत गाडलं नाही तर मी शांत बसणार नाही. तिचं नाव छत्रपती महाराणी ताराबाई होतं. तिचं नाव छत्रपती महाराणी ताराबाई होतं. अखेर तुम्हाला सांगतो 1700 लढायला सुरुवात केली. बघता बघता सगळा खजिना संपला. वेड्यागत औरंग्या फिरायचा, भीतीला हात लावायचा, म्हणायचं माझं 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 सोडायचं म्हणायचं. कुठला काय तरांनी आमच्या प्लॅन करायचं, काय करायच्या, उन्हाळ्यामध्ये धान्य संपायला पावसाळा की तळ करायचं आणि पुन्हा हिवाळ्यात केली की सैन्य वाढवायच्या आणि पुन्हा ते स्वराज्यामध्ये ताब्यात घ्यायचं. असं करता करता 1701 झालं, 1702 झालं, 1703, 1704, 1705, 1706 निघून गेलं. लढाई सुरू होत्या, सगळीकडे मराठा खवळला होता. संभाजी महाराजांचं बलिदान डोळ्यासमोर होतं. आणि त्यावेळेला तुम्हाला सांगतो तो दगदगता इतिहास
एकदा तुम्हाला सांगतो, एक पंत आले सांगायला आणि म्हटले राणेव साहेब एक गोष्ट घडली. राणेव साहेब म्हटले काय झाले? पुन्हा दगा झाला काय? पुन्हा चोराच्या वर कुठली हानी झाली काय? अहो नाही म्हटले. मग काय झालं सांगा तरी. त्यांनी सांगितलं, अहो म्हणजे ज्या औरंगजेबानं या बहिणी बघितलाय बलात्कार केला. एवढंच नाही तर स्वतःच्या बाला अंधार कोठडी ठेवून मारलं. एवढंच नाही म्हटले तर त्या औरंगजेबानं अनेक धर्मांतर करून हिंदू धर्म बाटवला. अरे एवढंच नाही तर त्या औरंगजेबानं लक्षात ठेवा 6 बायका केल्या. आणि एवढंच नाही तर त्या औरंगजेबानं हलाल करून मारलं आमच्या संभाजी महाराजांना. राणेसाहेब आपल्या मराठ्यांच्या कृपेनं आणि संभाजी महाराजांच्या बलिदानानं शिवाजी महाराजांच्या सुराज्यानं आज या औरंगजेबाला याच मातीत गाडला गेला. 1707 साली अखेर मराठ्यांनी याच मातीत गाडला. लक्षात ठेवा औरंगजेबाला. धगधगता इतिहास होता. तेव्हा सुद्धा आमचे मराठी थांबले नाही. पुन्हा संभाजीपुत्र शाहू गादीवरती बसले. 1732 दह झाला वारनेरचा. कराडजवळ जकेनवाडी गाव आहे तिथं. आणि करवीर संस्थान सुरू झालं. सातार अशा 2 गाद्या पडल्या. मला तुम्हाला इथं बसल्यांना एकच सांगायचं, मी ही गोष्टी सांगून जाईल पण इथं बसल्यांना शेवट मला 2 मिनिटच घेतो आणि मी सांगतो तुम्हाला की हिंदू धर्म आहे ना हे प्रचंड पवित्र आहे. लक्षात ठेवा. 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णाच्या बाजूने गेलेला एकाला सुद्धा एवढं सुद्धा लागलं नाही. लक्षात ठेवा. एक जण मेला नाही. 5 पांडवातला एकालाही काय गुण दिलं नाही. पण 100 कौरव होते. 100 दुर्योधन सारखे 1 से बडकर 1 होते. पण त्यातला एकही जिवंत ठेवला नाही. अगदी कर्ण सुद्धा. मला एकच सांगायचं आहे, आज आपली धर्माची लढाई आहे. आज आपली विचारांची लढाई. आज आपल्या संभाजी महाराजांच्या धर्माची लढाई आहे. आपण मागं पडायचं नाही पोरांनो. लक्षात ठेवा. कोणती पण लढाई येऊ दे, कोण पण येऊ दे. लक्षात ठेवा ज्या शिवाजी महाराजांच्याकडे सुद्धा आपल्या किती कमी मावळे होते. त्या औरंगजेबाला त्यावेळेला भेलं नाही. आता काय भ्याच काम आहे आपल्याला. अजिबात घाबरायचं नाही. लक्षात ठेवा. आणि एकच लक्षात ठेवा, कमलेश भैया तुम्ही जे काम करताय ते खरंच वाक्यानं जोग आहे. उगाच मी इथं भाषण करतोय म्हणून कौतुक करत नाही. पण दम लागतो. या सिल्लोड मध्ये हिंदूंची फक्त 10 ते 20-30 हजार संख्या असताना एवढी मोठी रॅली काढून संभाजी महाराजांचा बलिदान साजरा करायला दम लागतो. लक्षात ठेवा. दम. आणि तो मला तुमच्यात दिसला. नाच आहे आपल्या नाच. फक्त एकच आव्हान करतो की या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे, जर तुम्ही खरेच हिंदू असाल आणि खरंच जर संभाजी महाराजांचं जर म्हणत असाल ना, अरे मला पण मान्य आहे, मी पण म्हणत नाही त्या औरंगजेबाची कबर घ्या आणि जिशिबेने उकडून टाका, राहू दे. पण जसं अफजल खानाची कबर त्या प्रतापगडाच्या खाली होती ना, त्यावेळेला सगळं अतिक्रमण काढलं. तिथं तर काही माणसं तुम्हाला सांगतो दुवा मागाय जायची, लिंबू बिंबू असलं करत होती. 2-3 हजार. तो प्रकार कदाचित ह्याच्यात पण असेल आपल्या संभाजीनगर मध्ये, मला माहित नाही. पण तिथं काढलं ना, नुसती कबर ठेवली. अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी एक व्हा. वाटलं तर मला सांगा, आम्ही घेऊन येतो, सगळे आपण जाऊया. पण माझं एकच मत आहे, एकच आव्हान करतो. अरे मेलं तरी चालतं या स्टेजवरून. फक्त मला एकच तुम्हाला सांगावं असं वाटतंय की त्या संभाजीनगर मध्ये गेल्यानंतर त्या दर्ग्याच्या बाहेर जी कबर आहे ना ती सगळं पाडायचं आणि फक्त ते मातीची तेवढी कबर आहे ना तेवढीच ठेवा. आणि एवढं केल्यानंतर समोर फक्त एकच गोष्ट करायची माझी सगळ्यांना विनंती आहे, आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभा करायचं. आणि त्या संभाजी महाराजांची नजर त्या औरंगजेबाच्या कबरीवरती गेली पाहिजे. आणि त्या औरंगजेबाला असं बघताना सुद्धा वाटलं पाहिजे, अरे संभाजी आया, संभाजी आया, फिर से संभाजी आया. लक्षात ठेवा. एवढ्याच या ठिकाणी सांगतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र, जय छत्रपती संभाजी महाराज राष्ट्र. त्यानंतर सगळ्यांचा उपवास आहे. उपवास इथंच सोडायचा आहे. उपवास सोडण्याची पण सगळ्यांनी जी आपली ठरलेली पद्धत असते, आपण मसाला भातावर उपवास सोडत असतो सगळे एकत्रितपणे. एकत्रित जेवल्यानं हिंदुत्व वाढतं. त्यामुळे सगळ्यांनी प्रसाद घेऊन जा. हात जोडून बसूया. एकात्मता मंत्र आहे, मागून म्हणायचं आहे. हिंदुआ सोदरा सर्वे न हिंदू पतितो भवे, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम धर्म समानता. भारत माता की जय. प्रत्येकानं अग्नि